हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. बापरे, जवळजवळ 1 वर्ष होत आलं ना. फोन हो फोन का? लावते लावते लागतच नाही माझ्याकडून. अरे बापरे, हो ना. असं तर ते होत नाही तेव्हा ना ताई. ते तेव्हाच नाही का मी लावला लगेच की बा असं असं झालं. ते अजितचं नव्हतं का झालं काही. हा 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 मग हा मेसेज टाकला होता. मग तुम्ही म्हणत नाही असं नसते. हा. पण मग मी फोन लावते लावते तुमचा लागतच नव्हता. अरे बापरे. हा ताई, माझा सिक्स सेन्स सांगतो असं हा हा की मला काही फ्रॉड असलं ना, हा हा. मला आधीच संकेत मिळतो की हे चांगलं नाही. हो ना. हो, मला बरं. लक्षातच येतं की हे नाही. हा 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 आणि मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं आपण यांना बोलू, म्हटलं जाऊ द्या. मग नंतर माझा फोनच लागला नाही. मग बरं. डायरेक्ट तुमचा तो व्हिडिओ चालला. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. मग ते टाकलं ना तुम्ही. हो हो हो. ते एक ताई कोणीतरी बोलत होत्या, तर मग तुम्ही माहिती केलं. म्हटलं पहा, म्हटलं यायला अनुभव आला की नाही आता. हो ना. हा, बरं झालं ते हा, तुम्ही सोडून दिलं ते. हो ना. हो हो. आपण आपलं सतर्क असलेलं खूप चांगलं. चांगलं. माझी म्हणजे तेव्हा मी सांगितलं त्या मुलाचं. हम्म. म्हणजे माझा अनुभव तो इतके अनुभव येऊन राहिले, बापरे, प्रमाणाच्या बाहेर ताई. अरे वा. हो, खूप हम्म. अनुभव येतात. म्हणजे स्वामीनं माझं खूपच कल्याण केलं. हो ना. फक्त एकच गोष्ट वाईट घडली ती, हा की मुलाचं ते लग्न झालेलं होतं ना, हा हा हा. ती मुलगी खूप फ्रॉड निघाली. अय्या. हा, बरोबर. फ्रॉड निघाली ती. हा, म्हणजे ती आईचं तिकडच्या माहेरच्यांचं ऐकून ऐकून याच्याशी भांडत दोघच होते. लग्न झालं 8च दिवस, कारण ही मुलगी तिकडच होती ना, माझी सून मोठी हा 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 हा. बर. माहेरी. मी नाही का सांगितलं ती हो तिकडची. हो. बरोबर. हा, तर मग तिचं ते असताना हम्म. तिचे 2-3 वेळा सिझर झाले. हा हा. आणि सिझर झाले, ती तिकडच होती. हम्म. आणि मग मला हे मोठा मुलगा, माझा मोठा नातू माझ्याकडे होता. हा हा. तर मग त्याच्याकडे पाहावं लागायचं. हम्म. हे करावं लागायचं. मग म्हटलं बाई, यांचं कुठं आपल्या मध्ये हे करायचं. नवीन लग्न झालं बाबा, त्यांचे त्यांचे सेपरेट बरे, म्हटलं. हा 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 येते हा. नाही, एन्जॉय करतील, बरोबर. म्हटलं ना, ते तिकडं. हा. आपण कशी अडाणी नाही ना. बरोबर. हा. आपण काय, आपण आपल्या लेकरांच्या सुखासाठीच बायको करून देतो. काय करतो खऱ्या म्हटलं अर्थी. बाबा, जा तिकडं तुम्ही. हम्म. जा म्हटलं तुमच्या फ्लॅटवर. हा हा. मग ते गेले निघून. 3-4 दिवसातच गेला. अच्छा. हा. म्हणजे आधी गेला तो, पहिला 1 BHK फ्लॅट होता. मग नंतर हम्म. चांगलं पाहतो म्हणे, चांगल्या एरियातला. हा हा आणि मुलं मुलं राहत होते. हा. 5-5, 6-6 जण मिळून रूम करून राहतात ते. चांगले हम्म. असे 3 BHK होतं पहिलं. अच्छा. मग म्हटलं 2 BHK करायचं. म्हटलं कोणी आलं गेलं तर एक बेडरूम हा. एक्स्ट्रा पाहिजे. बरोबर. मग तो गेला, ते करून आला फ्लॅट. हम्म. आणि घरी आला. हम्म. आणि मग तिला घेऊन गेला 8 दिवसातच. अच्छा. हा हा. बाई, तिथं गेली, ती स्वयंपाक करत नव्हती, लवकर उठत नव्हती, 10 वाजल्याशिवाय उठत नव्हती. अरे. सांगा, या जमान्यात कोणी 10 वाजेपर्यंत झोपते का? आणि तुमच्याकडे असताना. आमच्याकडे असताना उठायची लवकर, 6लाच उठायची. अच्छा अच्छा. हा हा हा. हो, 6ला उठून आंघोळ बिंघोळ करून रेडी. अच्छा अच्छा अच्छा. हा हम्म. हा. आणि हम्म. तिकडे गेली तर त्याच्याशी अशी हे. आणि हम्म. मला फिरायलाच नेत नाही. म्हणजे त्याच्या तक्रारीच सगळ्या. आई सगळ्या गं. तक्रारीच करत राहायच्या. अशी हम्म. करायची ती. हा हा आणि हे असं नाही, हा. ते तसं नाही. अरे. आणि ते मला वेळच देत नाही. हा आता सांगा, त्याला जॉबला जायचं. हा. सकाळी हम्म. 10ला जरी असलं तर 8लाच घर सोडावं लागेल ना. हो, बरोबर आहे. पुण्याच्या ठिकाणी ट्रॅफिक असते. बरोबर आहे. ऑफिसच्या वेळेवर सगळेच ऑफिसला जाणारे. हा. खरं आहे. तर तर मग सकाळी ही 10ला उठणार म्हटल्यावर तो का झोपून राहील का तिच्या बरोबर? बरोबर आहे. खरं आहे. करणं नाही, काही नाही. हम्म. मग तो त्याचा उठायचा, हम्म. आंघोळ करायची. याचा नातू करतो माझा म्हणून. मग हा. हा, उचलूनच नाही, त्याला उचलूनच नाही. हा, तर हम्म. मग हा चालला जायचा निघून, तिकडच हम्म. कॅन्टीनला जेवायचा. आई गं. हा, तिकडे जेवायचा सकाळचं. आणि संध्याकाळी आला हम्म. की मग दमूनच येते ना माणूस. बरोबर. समजा 7 किंवा 7:30ला ऑफिस सुटते. हम्म. तर तिथून यायचं म्हटल्यावर 2 तास गेलेच ना ट्रॅफिकनं. हो, हा, खरं आहे.
बरोबर आहे. तर मग 10च वाजतात घरी यायला. 10 आई गं! वाजल्यावर घरी दमून आल्यावर एवढं हां. कुठं फिरायला जाऊ शकते बरं माणूस? कसं शक्य आहे? बरोबर. सांगा. तरी बरं. पण मग तो शनिवार रविवार असला की त्यानं नवीन नवीन तिला नेलं इकडं तिकडं फिरायला हां, हां. आणि तो बोटिंग करायला आणि काय काय नवीन नवीन तिकडचे एरिया तिथं शिकलेली पण आहे पहिली. अच्छा कुठे? हा, पुण्यातच. अच्छा, अच्छा. हां, हां. तिला काही काही माहिती होतं, जे पाहिलं नाही ते बरं. ते हं. तिकडं न्या म्हणे. मग त्यानं नेलं, हं, हं. फिरून आणलं. तिचा बर्थडे हं. होता, तिला हॉटेलवर नेलं जेवायला. बाई गं! तिथनंच केक कापला, एवढी मोठी पार्टी दिली. तिचा भाऊ आला तर त्याचा मित्र आला. हं, मग हं. ते सिनेमाचे तिकीट आपल्या इकडच्या सारखे थोडी आहेत. हं. 1500 1600 रुपये तिकीट एकेकाचं. बापरे! ते तर ते पण काढलं. त्याला पिक्चर दाखवला. हं, हं. सगळं काय केलं. मग म्हणे तुमचं ते रुमाल असतात म्हणे, ते कसे तसे रुमाल पण घ्या म्हणे त्याला. तो म्हणे आई आता गं! इतक्या इतक्या रात्री मी नाही जाऊ शकत म्हणे, मी आता दमून हं. आलो. हं. नंतरच्या वेळेस नेक्स्ट टाइम आला तर मग देऊ म्हणे आपण, मी आणून ठेवी. हां, हां. तितक्यावरूनच फुगली. अरे! म्हणजे अशा थोड्या थोड्या गोष्टीवरून फुगायचंच काम. हे चुकीचं आहे. अशीच करत राहिली ती. मला हं. वेळ देत नाही, मला वेळ नाही. कोणालाही सांगायची तक्रार. हां. वेळ देत नाही म्हणजे त्याचा अर्थ काय होते? हां, हां, हा हां. खरं आहे. तुम्ही त्या मुलाला डायरेक्ट पणच लावायला लागले ना. बरोबर. हा हो, मग हो. त्यानं 2-3 वेळा ऐकून घेतलं आणि हं. मग म्हणे तू सारखी सारखी हे बोलती म्हणे, हं. तर म्हणजे माझ्यात काय खोट आहे तू सांग. म्हणलं हां, हां. नाही. मग तुम्ही मला वेळ देत नाही म्हणे. वेळ कोणता द्यायचा? तू 10 वाजता उठल्यावर तुला वेळ कुठून देऊ? बरोबर आहे. हो. हा खरं आहे. आणि आणि हौस असते ना हो मुलींना, की नवीन तिने लग्न मला झालंय, नाही आपण नाही तिचं नवऱ्याला हे काहीतरी करून फ्रॉडच देऊ, ते आहे. करून म्हणजे देऊ. त्यानं मोबाईल मध्ये पाहिलं तिचं मग अच्छा. काहीतरी हां. असं बाहेरचं. तिचा अच्छा. सिनियर असते ना. हं, हं, हं. हॅलो, हो ना, हो ना. ऐकते आवाज ताई मी. येतो ताई? हो, हो, हो. हॅलो. हो, येतंय ताई. हा हां. तर त्याने तिच्या सिनियरला म्हणजे सिनियर होता कोणी एक, अच्छा. तिने बीटेक केले ना, तर मग हं, त्या हं. सिनियरला हं. फोनवर बोलते असं तसं. मग अरे ही बापरे! गेली बाथरूमला, मग यानं फोन उचलला. हं, हं. आणि हा बोललाच नाही. मग हां. हॅलो हॅलो, का बरं बोलत नाही, का बरं बोलत नाही, असं हां, करत हां. होता. हां, हां. मग यानं आवाज ओळखला आणि स्क्रीनशॉट काढून ठेवला. आणि मग अच्छा. एक वेळा असं राहिला तर यानं ते फोन पे असते ना, हं, 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 हं. पडला. हां, हां. हो ना. तर स्क्रीनशॉट काढून ठेवला फोन पे. पैसे अच्छा. पाठवले त्यानं हिनं अरे त्याला बापरे! असं. हं. तर मग याच्या लक्षात आलं, म्हटलं मग याच्या डोक्यात बसलं की नाही, हं. किंवा हे बरोबर आहे. आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड झाला. आई गं! पण तरी पण म्हणे हं. होऊ शकते म्हणे. हं. डोळ्याचा आणि कानाचा 4 बोटाचं फरक अंतर. पडतो. हो. हा नक्की काय बा, हं. देवाणघेवाण करू शकते आता. हो, नाही होतं समजा असं. हां, बरोबर आहे. हा मग आता लग्नात आम्ही काय केलं, 1 रुपया पण हुंडा घेतला नाही ताई. स्वामीच्या समोर बसून मी बोलत आहे. आई गं! 1 रुपया पण हं. हुंडा घेतला नाही, बरोबर काहीच आहे. नाही. फक्त तुम्ही लग्न करा. हं, तर हं. तिचे वडील म्हणे आम्ही लॉ अँड ऑर्डर करतो. हे म्हणत हं. नाही नाही म्हणे, अंगणात त्यांचा ओपन प्लेस आहे मोठा. हं, म्हणे हं. इथंच एक मंडप टाका म्हणे. साधारण परिस्थिती कलेक्टरच्या गाडीवर आहे इथं. तर अच्छा, मग अच्छा. हां. तर गाडीवर जरी असला, ड्रायव्हरला काय क्लास हं. 4चाच पगार असतो. हो, हो, हो. खरं आहे. तर आपण विचार करतो की जाऊ दे, गरीब लोक आहेत, कशाला विनाकारण बुडवायचं. हो, हो, तर हो. त्यानं त्याचा फायदा घेतला. आणि हम्म. आणि मग काय, 1,00,000 रुपये त्याला आणले गेले असतील. हं. हॉल केला आणि जेवणाचे गेले असतील 1,00,000 रुपये. हं. तर म्हणे आमचे 12 लाख रुपये गेले. याला तिथं जाऊन भांडला तिचा भाऊ. अगं बाई! म्हणे हो, म्हणे 12 लाख रुपये लागले म्हणे आम्हाला. हा म्हणे हं. कशाला लागले का म्हणे, काय केलं म्हणे. हां. आम्हाला तर काही दिलं नाही आणि आम्ही काही घेतलंही नाही म्हणे. हां, 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 हां. देणं घेणं तर काहीच नाही. हं. मग नंतर काय झालं, तिनं जेवण केलं 1 वेळा. हां, मग हां. जेवण केलं तर 2-2च पोळ्या टाकल्या दोघांच्या. अच्छा. हां, हां. एखाद्या वेळेस भाजी शिल्लक राहिली तर म्हणते ना माणूस की बा चपाती हं. असेल तर दे, हां, वाढ हां. मला. ठीक आहे. हां. तर ती म्हणते माझ्याच ताटात दे. मी घेतली आता यातली देते. तर हा म्हणे नको, माझं झालेलं आहे. आई गं! जाऊ दे, मी हात धुवून घेतो, तू हं. जेवून घे म्हणे, कारण तुला 1 पोळी कमी पडल. हं. हं. तर तुला 1 कमी हं. पडल हं. आणि मला पण कमी पडू शकते. हां, हां. तर मग हं. तुला खायची ना, माझं हं. माझं झालं आता. हं. 1 पोळी कधी पण शिल्लक टाकायची म्हणे.
हां, 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 हां. अचानक कोणी पाहुणा आला बरोबर तर आहे. हो. ती वाढून ती कणिक मळून ठेवली आणि ती खाईपर्यंत दुसरी तयार तरी करू शकतो आपण. हां, हां, असं हां. म्हणे आम्ही मुलं असून आमच्या आईनं आम्हाला असं संस्कार लावले म्हणे शिकवलंय. आम्ही हातानं स्वयंपाक. मला मुलगी नाही ना ताई, हां, हां. दोन्ही बरोबर. मुलंच. मग मी हं, ड्युटीवरून येईपर्यंत वाट काय हं, पाहणारे. मग ते काय करायचे, कणिक मळून ठेवायचे. हं, एक जण चपात्या करायचा हं. आणि मम्मी आल्यावर भाजी काय जमत नाही बा, मम्मीच्याच हातची करायची. हां, हां, हां. कांदा काढून ठेव, लसूण काढून. ते सगळे माझे दोन्ही मुलं दोन्ही इंजिनियर आहेत. अरे वाह! दोन्ही हं, दोन्ही इंजिनियर आहेत. हं. आणि दोघं पण म्हणजे असे अतिहुशार. अरे म्हणजे वाह! दोघांचे नवोदयला नंबर लागलेले. हां, हा तर 12वी पर्यंत नवोदयला शेगावलाच होता हां, हां. आणि नंतर त्याचं इंजिनिअरिंगला पण शेगावलाच नंबर लागला. ओह! हो, मी खूप गजानन महाराजचं करायची हां, लहानपणापासून. हां, हां, हां. खूप करायची. हां, तर त्यांचे दोघांचे पण जन्म पण ताई गुरुवारचे. हां, हां. एकाचा अरे वाह! लहान्याचा हं. मोठ्याचा रात्री 9:15चा हां, 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 हां. आणि लहान्याचा सकाळी 9:15चा. अरे वाह! गुरुवारच्या दिवशी सकाळी 9:15ला. हां, हां, हां. दोघं पण गुरुवारचे आणि माझं कोणतंही काम व्हायचं असलं तर ते हं. गुरुवारीच होणार. अरे वाह! काहीही असो. किती छान. निकाल लागले, त्यांचं नवोदयला नंबर लागला तो पण हं, हं. गुरुवार. आणि हां. आणि त्या दिवशी त्यांना पोहोचवायचं सांगितलं, हं. तोही दिवस गुरुवारच. अरे वाह! सगळं माझं गुरुवारी गुरुवारी कामं हं. खूप व्हायचे. हं, हं. हं. तर मग तेच झालं. मग म्हटलं जाऊ द्या बाबा, एवढे हुशार लेकर आपले पण ती पागल असेल. म्हटलं जाऊ दे, हे पहा म्हटलं तिच्या हां, काही नादी लागायचं नाही. हां, होऊ दे म्हटलं, नवीन नवीन झोपत असं झोपू दे, हां. पाहू. हं. पाहून आणि 15 दिवस झाले तिच्या आईचा पाय दुखायला लागला, गेली पळून. अगो बाई! जाते मी आता पुण्यावरून एकटी जाते. मग ती अकोल्यात जात होती का कुठं मध्ये जात होती, आपल्याला अरे, माहिती आहे अरे, का? अरे, अरे! माहिती आहे का? तरी बापरे! पण मी म्हटलं जाऊ दे, विश्वास ठेवायचा. सुशिक्षित आहेत म्हटलं, आजकाल पोरी जाऊ हो, शकतात, एवढं हो, काही हो. हे नाही करायचं. बरोबर. आपण जर म्हटलं तर मग मुलाचं मन बदलून जाईल ना. हो, खरं हा की बा काही म्हणाल, हं, हो बा असंही असू शकते. मी काहीच म्हटलं नाही. म्हटलं जाऊ द्या. हं, हं. 15 दिवस 18 दिवस यायचं नावच नाही. हं, 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 हं. आता नवीन बापरे! लग्न झालेल्या पोरी राहू शकतात का एवढं? नाही, खरंय. मग मी त्याच्यावरून अंदाज लावला. पण म्हटलं तरी पण जाऊ द्या, हं, होत असेल म्हटलं. नवीन करमत नाही, आई वडिलाची एकुलती एक आहे, हं, हं. राहिली असं. हां, हां, आली हां. कशी तरी, पुन्हा 15 दिवस राहिली इकडं, की पुन्हा निघली तिकडं. अय्या! काहीतरी मग काम सांगायचं, माझं पेपरच आहे, माझं हेच हं. आणायचं, माझं तेच आणायचं, असं करत बघा करत असं कुठे तिनं असतं का? हं, हा नवीन-नवीन असं लग्न. करत करत तिनं हं. 3 महिन्यात 8 वेळा गेली ती. काय म्हणता? हो, बापरे! 8 वेळा. हं, 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 आणि मग नंतर हं. आता हे गणपती होते ना आपले, अ? हां, 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 गणपती हां. बसले ना ऑगस्ट मध्ये. बरोबर. हं, हं. 6ला बसले होते. ती 9 हां. तारखेला गेलेली. हं, तर तिकडेच राहिली ती. मग हा म्हणे तू गेली ना स्वतःहून, हं. तर मग तू स्वतःहून ये, मग मला न्यायला या. अगो मग बाई! काय, तर मग तिच्या वडिलांची परिस्थिती नाही, तर मग चैन मोडायला गेली ती घरात. आई गं! तिची म्हणजे याला दिली होती ना, हं, हं. ती चैन मोडायला गेली तिकडं. बापरे! किती हा चुकीचे म्हणे आहे. जाऊ दे, तुझ्या वडिलांनी दिली ती, मोडका हं. काही कर तिकडं. हां, हां, हां. आपले लेकरं नाहीत ना तसे. हो, बरोबर आहे. हम्म. हवेच नाही. तर गेली तर आलीच नाही मग. अय्या! बरं आली नाही ना, तर हं, मग तिचे वडील आणि ते मग 2-3 महिने असं हं. कुठं असते का, 15 दिवस महिनाभर राहा जास्तीत जास्त. हो, हा हो, हो. तर ती हं, 5 महिने झाले आणि हं, नंतर त्यांना मग इकडं यावं वाटायला लागलं. मग यायचं. हा म्हणे हं. बा तेव्हाच आली असती तर माझं साहजिक होतं. हा हां. पण बरोबर. म्हणे आता इतके दिवस झाले, म्हणे हिनं काही तोहमत आणली तर माझ्या गळ्यात कशाला म्हणे ती. अरे बरोबर आहे. हो. हा खरंय, काही खरं. असलं म्हणे हिचं काही भानगडी, तर मग ते आता कसं काही या वाटायला लागलं म्हणे. बरोबर आहे, मी बरोबर. इतक्या दिवस पासून मेसेज करतो, ये तर येऊन नाही राहिली म्हणे, आता हां. कशी काय यायला लागली. मग हा हां. जरा सरळ झाला की बा नाही. हां. मग मी म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही 4 लोक बोलवा आणि हं. मग. तर मग आणले ना, तिला 5 आत्या आहेत. हं, हं. आणि एक काका आहेत, हिचे वडील दुसरे. हां, हां. त्यांच्यातलं कानानं कोणी, तर ते हो. आम्ही बौद्ध आहे समजा. ते मराठा समाजातला एक, कोणता दुसऱ्याच त्यातला, त्याच्या वडिलाच्या त्या ड्रायव्हर सोबतचे कोणते लाईनचे हां, 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 हां. पार्टीत बसणारे कोणी.
अच्छा. हा. असे लोक घेऊन आले. हम्म. मग म्हटलं "मग भाऊ म्हटलं तुम्ही सोयरीकीत नव्हते ना, हा आले हा. चांगली गोष्ट आहे म्हटलं आमच्या घरी आले आम्ही आदरच करतो तुमचा." हम्म. बर. मग सांगितलं यानं असं असं करते तसं करते आणि हम्म. गिफ्ट दिलेला मोबाईल साखरपुड्यातला हा. त्या मोबाईलला याला हातच लावू देत नाही. अय्या. हा बघ. आणि याचा मोबाईल वरून पार्सल हे ते म्हणे ही उलटी काय सांगते हम्म. की ते मला मोबाईलला हात लावू देत नाही. बघ. हम्म. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा उलट्या की बाबा. हा. याच्यावरच हा हम्म. उद्या हा म्हणल तर आधीच आपण म्हणायचं हा. नाही. हा असं केलं ताई. आणि हम्म. मग काय केलं महिला आयोगात केस टाकली. मग हा म्हणे नाही म्हणे काय करायचं ते करा म्हणे कोर्टानच करू म्हणे किती आता. गैरफायदा घेतात ना मुली काही. हो खूप 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 म्हणून तर मग आम्ही तो ग्रुपवर बोललो की हम्म. हो म्हटलं माझं पण असंच झालेलं आहे. तर मग त्या ग्रुपवर चर्चा करायला लागल्या बाया म्हणे हम्म. खोटं बोलतो आपण काय बोलतो. हम्म. म्हणून मग मी तो ग्रुप लेफ्ट केला होता. म्हटलं हम्म. कारण आपल्याला अनुभव असते ना आई बापाच्या बरोबर. घरी काहीच नाही सांगा हा. जास्तीत जास्त आता 15,000 रुपये पेन्शन असेल तिच्या वडिलाला. हा. हा. एवढं हा. काय हायफाय दाखवायचं. हं? हा मोठ्या काय दाखवायच्या खरंय. हा इकडं आली तर म्हणजे आमच्याकडं आता म्हणून नाही म्हणायची वेळ आहे आपल्याला मुलगी नाही म्हणून नाही दुसऱ्याच्या मुलीचं हम्म. आली तिचे वडील आले आखाडी असते ना हा. तेव्हा ती हा. चेन मोडायला गेलेली. हा. तर तिचे वडील ती तिकडून बसून दिला. हा काय म्हणे तशी जाऊ नको म्हणे तू हम्म. असं कर म्हणे हम्म. तू डायरेक्ट मेकरला जाय. तर हम्म. मग यानं फोन केला. मग म्हटलं नाही म्हटलं तू घेऊन ये इथं. हा. हा. मग तिच्या वडिलाला बोलून घे ते चेन मोडायची ना मग जाऊ दे कारण मग ती मोडल आणि आपल्यावर घालल की यायनं मोडली. हो 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 कोणाला हो. काही माहिती असते का. खरंय मग खरंय. हा मग आम्ही काय केलं हम्म. तिला इथं याला आणायला लावलं. मग हम्म. इथून तिचे वडील आले घ्यायला. तर हम्म. मग हम्म. याला पुण्याला जायचं. तर मग हम्म. आदल्या दिवशी हा गेला आणि दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलाला बोलवलं. हम्म. तर मग ती माघारीच गेली ना याच्या इथूनच हा. हा. पाठवली आणि बरं. तर मग हा बस स्टँडवर गेल्यावर म्हणते डॅडी असं असं झालं. तर हम्म. तिला का नाही चेन मोडायची म्हणे तिच्या वडिलाला काहीतरी पैशाचं काम आहे. हम्म. तर ते म्हणत खरं का मग तू सांगितलंही नाही म्हणे. हा. नाही ती म्हणे कोणाला सांगू नका. ओ. म्हणलं बरं. हा. मग हे मला सांगायला लागले. म्हटलं नाही तिचे वडील आले तर म्हणा हो कसं काय आले काय तर मग नाही म्हणे आखाडी घ्यायला. हा. मग मी म्हटलं आपल्यात तर काही आखाडी नसते काय नसते म्हटलं. एक तर 14 एप्रिल जास्तीत जास्त तुम्ही दिवाळीला नेऊ शकता म्हटलं. बरोबर. हा. मग आखाडीला नसते ना म्हटलं आपल्यात. हम्म. आखाडी कोण करते म्हटलं. हम्म. असं नेहमी बोलावता म्हटलं 15 दिवसातून मग 8-10 दिवसातून. हम्म. त्यानं बायको कशासाठी केली म्हटलं. हो हं? हो बरोबर. लग्न कशासाठी तुम्ही लग्न केलं पोरीचं तर कशासाठी केलं असं घरी ठेवायची होती मग लग्नच नव्हतं करायचं. बरोबर. अगदी अगदी. मग मी विषय काढला. हम्म. तर मग म्हणे नाही म्हणे ते तिला काम होतं त्याचं. मी म्हटलं नाही म्हटलं. हम्म. मग हे म्हणत नाही म्हणे तिला काहीच काम नव्हतं म्हणे. ती म्हणे की चैन मोडायला जायचं. हम्म. तर ती म्हणे हो मामा मी कधी म्हटलं. तर म्हणे मला बंटी काल पोचून द्यायला गेलो त्यानं रस्त्यानं सांगितलं म्हणे मला गाडीवर. हा. की तिला चेन मोडायची तिच्या बाबाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पैशाचा तर मग ती अरे. चेन मोडून द्यायची. सांगा 2-3 हम्म. लाख रुपयात लग्न केलं आणि त्यातही तंगी आली. बघा. मग काहीतरी लोन काढलं असेल तर ते हप्ते गिप्ते भरायची भानगड झाली. अरे. बरं जाऊ द्या म्हटलं बाई हम्म. मोडतीत मोड. हा म्हटलं आमचं हम्म. काय म्हणणं नाही म्हटलं तुम्ही करून दिली तुम्ही मोडू शकता म्हटलं आमचं काहीच म्हणणं नाही. हम्म. मग त्याच्यानंतर त्या पोळीवरून भांडण झालेलं. मग मी तिच्या आईला फोन लावला. हा. 5 दिवस तिनं तो तसा म्हटला ना बाबा हे पहा मी हा. जेवलो म्हणे माझं पोट भरलं. तू देशील एक मग तो पोट भरणार नाही. एक पोळी पुन्हा करावं लागल तुला उठून. जेवता जेवता उठणं चांगलं नाही म्हणे ते खाऊन घे म्हणे तू. हा. आणि मग तोंड फुगवून बसली. माझ्या का उष्टी का मग माझ्या का अरे म्हणे उष्ट्याचा प्रश्न नाही मी सरळ सांगतो हम्म. की तू जेवून घे माझं झालं. हा. फुगून बसली. 5 दिवस ताई तिने स्वयंपाक केला नाही. अरे 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 अरे. हो का बरं मग माझ्या ताटातली पोळी नाही घेतली माझ्या ताटातली पोळी. अरे सांगा आता हे रामच. डोकं कुठे आहे. आणि बीटेक झालेली म्हणे शिक्षणही आहे का नाही काय माहित आम्ही कागदपत्र पाहिले नाही पाहत्यावर. आपण विश्वास ठेवतो असं हो. झालं. आणि मग तिनं काय केलं हम्म. ते घेतलं असं लोळून. हा. हा ऑफिसला जाईपर्यंत झोपून राहायची. तो गेल्यावर करून खाऊन पिऊन घासून घुसून ठेवून द्यायचं. सांगा अय्या. 5 दिवस कोणी उपाशी राहू शकल का. नाही शक्य. आणि तो आला की झोपून राहायची. सांगा तिकडून दमून आला की चहा करून देणं नाही काय नाही काय नाही. अरे. हम्म. हा तर मग यानं केला फोन मला. हम्म. तर मग मला काही राहवलं नाही. मी तिच्या आईला फोन लावला. तिच्या आईला हम्म. म्हटलं बाई म्हटलं असं कसं आहे म्हटलं हम्म. तिनंच कमी स्वयंपाक केला.
हम्म. आणि केला तर केला म्हटलं तो समजून सांगून राहिला तर तीच म्हणते की मग तिची आई म्हणते मग काय झालं उष्ट असते का ते ताटातलं घ्यायचं होतं मग हम्म. कशाला म्हटलं का रे म्हटलं असं हलकटासारखं भांडण म्हटलं एका पोळीसाठी हे हम्म. आणि कशाला वाढवायचं म्हटलं का भिकारी आहेत का म्हटलं हे हो भिकारी खरं. पण बिचारायला दिलं नाही दिलं तर काही भांडणं करत नाहीत म्हटलं हे काय हम्म. बोलणे आहेत म्हटलं हिचे हा हम्म. आणि स्वयंपाक न करायला काय झालं आणि मग हो. त्यानं सांगितलं नाही स्वयंपाक करत नाही 5 दिवस हम्म. तर मग हम्म. माझ्या सुनबाई आली तेव्हा ती बरोबर. इथं नव्हती तेव्हा आली हा. तर मग तिला म्हटलं शुभांगी तू फोन लाव म्हटलं मग हम्म. तिनं फोन लावला काय हम्म. करते तू जेवली का स्वयंपाक झाला का नाही म्हणे मी कणिक मळून ठेवली आणि भाजी बनवते आता हम्म. कशाची करते भाजी म्हणे मी मेथीची भाजी बनवते हम्म. हम्म. हा तर मग हम्म. म्हणे बरं हम्म. मग त्याला आम्ही फोन लावला हा. रविवार होता त्या दिवशी हा. हा. म्हटलं का रे तू कुठे येत म्हणे मी बाहेर आलो म्हणे जेवायला का अय्या. बरं तीन स्वयंपाक नाही नाही म्हणे ती झोपली म्हणे काहीच नाही चहा नाही पाणी नाही काहीच नाही म्हणे अय्या. आता मी का उपाशी राहू का म्हणे ती करशील बरोबर. करल नाही तर नको करू बरोबर आहे. मी रात्री पण म्हणे मी पिझ्झा बोलवला आणि अर्धा खाल्ला आणि अर्धा तिल ठेवला म्हटलं उठ म्हणे बापरे. बाई हा जेवून घे म्हणे ते खाऊन घे तू तर हम्म. उठली नाही खाल्ला नाही म्हणजे काहीतरी करून खाल्ल्यावर जागा तरी राहील का खरंय खरंय. असं केलं ताई तिनं हम्म. मग ते मी तिच्या आईला फोन केला म्हटलं हे चांगलं नाही म्हटलं तुम्ही तुमच्या पोरीला समजून सांगा मी माझ्या पोराला समजून सांगितलं हम्म. हम्म. तिला म्हणा उठ आणि स्वयंपाक कर हम्म. तर हम्म. म्हणे बाई मी सांगते मग हम्म. हा वर होता ना गच्चीवर हम्म. फिरायला गेलेला टेरेसवर हा. आणि हा. मी हा. त्याला फोन केला म्हटलं पण ठीक जाय म्हटलं तिच्या आईला मी फोन केला तिच्या आई म्हणे मी सांगते हा हम्म. गेला खाली तर काहीच नाही बघा. हा स्वयंपाक नाही खाय नाही काहीच नाही तिला वाटलं खूप मस्का लावा आणि तेल लावा आता त्याला दमून आलेल्या माणसाला कुठं एवढा वेळ आहे हा? हम्म. म्हणत होता काऊन स्वयंपाक नाही करून राहिली तू काय नाही माझी इच्छा नाही म्हणे करायची तर म्हणे अगो नको बाई. करू माझी नाही इच्छा करायची म्हणे हम्म. आणि मी का कामवाली का म्हणे अय्या. हा हम्म. आणि मग बापरे. त्याच्यानंतर काय झालं हा सोमवार मंगळवार याला होतं हम्म. हम्म. बरं नव्हतं हम्म. कंपनीतून जायचा खूप पाऊस होता ना त्यावेळेस हा. 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 पुण्यात नव्हता का खूप पाऊस पूर पूर हम्म. झालेला हा. हा. तेव्हा तर तो तिकडून आला याच्या ऑफिसकडनं होता पाणी हम्म. तर म्हणजे असं पाणी चढलेलं नव्हतं पुलावर वगैरे कुठंच नव्हतं मग हा हम्म. जाऊन आला हम्म. आणि पाऊस पडतो आता हम्म. जरी हेल्मेट असलं रेनकोटही असला तरी एवढं तेवढं पाणी जातच ना हो 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 टी हो हो. शर्ट मधून गळ्यातून कुठून तरी हम्म. घरी आला बाथरूम मध्ये गेला फ्रेश झाला हम्म. आला म्हणते हा चहा ठेव बर म्हणे तू हम्म. तिने चहा नाही केला आणि सूप केलं आहे. आणलं आणि मग याला थंडी वाजत होती बरं नव्हतं अच्छा. तर मग आरामच करा वाटते ना हम्म. तर पलंगावरच ठेवलं हम्म. तिनं आणून ते हम्म. ब्लँकेट होतं याचं मग त्याच्यावर आणून ठेवलं ठेवता हम्म. ठेवता पाडून दिलं खाली अरे. सांडवलं हम्म. मग याला समजलं ते की हटकून करते ही मग हा उठला आणि ते बेडशीट आणि ते ब्लँकेट नेऊन बाथरूम मध्ये टाकला हम्म. असं साधं सिंगल वालं बेडशीट हो ते हो हो हो. ब्लँकेट होता मग हम्म. यांनी नेऊन बाथरूम मध्ये टाकलं बकेटीतलं की विजू घातलं आणि हम्म. येऊन दुसरं बेडशीट टाकलं आणि अंग टाकलं आई तर मग गं. तर मग म्हणते काय झालं म्हणे तुम्हाला एवढं एक तोंड फुगवायला ते हटकून भांडणं करायचे करून करून हम्म. असे विचित्र वागणं तिचं हा 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 मग हा म्हणे हे पाय माझ्याशी काय बोलू नको म्हणे माझी तब्येत नाही म्हणे बरोबर हा. तर मग ते सांडलं तर लगे पुसून घेतलं फॅन केला फास्ट तो म्हणे अरे मला बरं नाही मला थंडी वाजून राहिली तर फॅन कशाला निघतं बाहेर पावसाचं वातावरण फॅन हम्म. फास्ट कशाला करायला लागली हम्म. तर नाही म्हणे ते सांड राहू दे म्हणे 2 दिवसांनी सुकल राहू दे म्हणे मला झोपू दे हम्म. तिचा हा नको म्हणे मला काहीच नको मग त्यानं काय केलं हम्म. अंग टाकलं आली मी ऐकून घेते तर जास्तच करता का मी असंच करतो काय ऐकून घेतलं सांगा आता ताई यात आई गं. हटकून भांडायला लागली हा हा मग हा हा. त्यानं तिथूनच ती उभी असतानाच फोन लावला मला हा मम्मी हा. असं असं झालं म्हणे ही अशी करते मग मी फोन लावला म्हटलं का गं नाही अशी का बरं करते म्हटलं तू तर म्हणे आत्या म्हणे मी काहीच नाही केलं म्हणे मी त्यांना सरळ म्हणायला लागले म्हणे ते पाणी सांडलं होतं तर मी तर म्हणते उठा जॅकेट घाला सांगा आता मग तू आणून तरी दे ना मग तेव्हा घालल ते नाही बरोबर. तुम्ही उठा आणि ते जॅकेट घाला म्हणजे उठबस करायला लावायची हटकून त्रास द्यायचा मग तो म्हणे स्वभाव म्हणे थोडासा माणूस वात्रट असते असेल. कसं वात्रटच होती ती तर हम्म. मग याची जीवार आली मग हा एकदम असा म्हटला तू वाह्यासारखी वागू नको म्हणे माझ्यासोबत
चालली जाय म्हणे, तू समोर हॉलमध्ये जाय, इथं फॅनही चालू करायचा नाही, काहीच नाही म्हणे, मला शांत राहू दे, जाय म्हणे तू समोरून बस. त्याच्याशी ठरवलं की वर टक 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 टक, नाही झोपू दिलं तिनं शेवटी. अरे 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 अरे. हा, तर मग तो म्हणे, माजली का ग म्हणे तू, का बरं अशी करायला लागली म्हणे. तर मला असंच काहून म्हटलं, मला असंच काहून म्हणजे असं उकसवायचं आणि पुन्हा त्याच्याशी भांडायचं. अरे. म्हणजे बोलायला भाग पाडायचं ना. तो चिडला ना, एक तर आरामही करू देऊन नाही राहिली, टक टक करायला लागली. तर मग काय केलं तिनं, दुसऱ्या दिवशी बापाला बोलून घेतलं तिच्या. तिचे बाबा आले आणि मग याच्याशी भांडायला लागले, म्हणजे सकाळीच येऊन टेकली. तर हा म्हणे काही तब्येत नाही बरी झालं, नाही काही नाही. त्यात. हा, काही नाही झालं, काही नाही, एकदमच सकाळीच कसे काय म्हणजे, तू बोलवलं का म्हणे, नाही म्हणे, मी कशाला बोलू म्हणे, माझे पप्पा आले म्हणे, असेच काहीतरी काम असेल तर. आणि मग हा गेला बाहेर, की नाही बाथरूम मधून मला फोन लावला, मम्मी म्हणे तिचे पप्पा आले म्हणे. मी म्हटलं काहीही म्हणव तू, काय कर, रेकॉर्डिंग करून ठेव, काय बोलतात ना ते रेकॉर्डिंग. मग आली तर असं झालं, तसं झालं, काय झालं वा, भांडण झालं का, काय बोलले का, काय नाही. मग यानं सांगितलं बा, मला बरं नव्हतं, असं नव्हतं, तसं नव्हतं. 2 शब्द पोरीला बोला ना तुम्ही. नाही नाही, तुम्ही समजून चांगलं घेत शिकवलं चला. पाहिजे आपल्या मुलांना. हा, नाही तुम्ही समजून घेत चला, माय पोरीला एकुलती एक आहे, तिला काय कामाची सवय नाही, अरे तुम्ही बापरे. काम करू लागत जा तिला. सांगा आता, दोघांची कामं, तिनं का 2 पोळ्या लाटावं आणि यानं याच्या 2 पोळ्या लाटावं, मग काय फायदा लग्न करून. असं झालं. मग तेव्हापासून ती तिकडच आहे. आता तिनं आमच्यावर काय केलं, ते महिला आयोगात केस टाकली होती. आणि 3 तारखेवर गेलो तर तिच्या वडिलांनी याला शिव्या दिल्या. अय्या. हा, असे बदमाश लोक येत ना, असं सांगा. तेच तिकडं ठेवून तर ठेवून, तिकडं नेऊन तर नेऊन, सगळे दागिने नेले ताई तिनं. अच्छा. हा, तुम्ही केलेले. हा, आम्ही केलेले. आणि याची पण ती गोफ अंगठी तर ती तिकडच गेली, सगळं घेऊन गेली ती. हा, आणि वरून केस टाकली की माझे सासू सासरे, जाऊ इथं नव्हती, पण बिचारी तिची 7 महिने तिकडे होती, तिचं पण नाव टाकलं, माझ्या मोठ्या मुलाचं नाव टाकलं, आणि याचंही टाकलं. आणि त्या मोठ्या मुलाचं जेवायला पण रिकाम पण नाही, सकाळचा जाते तो तर 4 ते 5च्या दरम्यान येते जेवायला. अरे 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 हा, अरे. एवढा तेवढा केला तर केला नाश्ता, ते चहा पाणी सोलरचं काम करतो ना तो. हा, तिकडच असते. आणि त्याचं इतकं चांगलं झालं ताई, मी तुम्हाला अनुभव शेअर केला. त्यानं आता स्कोडा गाडी घेतली पहा, 1 अरे वा. जानेवारीला. हो, 1 जानेवारीला. अरे वा. खूप चांगलं आहे. फक्त आता कसं, मी म्हटलं होईल, हे होतं पण स्वामी, छान म्हटलं होईल ताई. हा, अक्कलकोटला जायचं म्हटलं, स्वामी म्हटलं आमची घरची गाडी असली ना तर मी त्या गाडीनच येईल म्हटलं अक्कलकोटला. आणि सगळं काय मला जे जे पाहिजे म्हटलं मी तिथूनच घेणार आहे. मी सगळी सेवा मोबाईलवर करते ताई. अरे वा. हो, मोबाईलवरच करते. तारक मंत्र त्याच्यातूनच पाहून शिकली. तुम्हाला नव्हतं का शेअर हो केलं मी. हो हो रोजचे हो. 3 अध्याय माझे याचे स्वामी चरित्राचे, संक्षिप्त गुरुचरित्र पूर्ण वाचते, आणि घोर कष्टोद्धारण 51 वेळा करते रोज. हे. हो, आता हे असं ते 3 टाकले ना महिला आयोगात, तेव्हापासून. हा, तेव्हापासून 51 वेळा. हे असे ग्रुपवर ऐकून ऐकून ते मनानेच करते मी. हो 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 कारण हो. दादाचा फोन लागत नाही, प्रदीप दादाचा लागत नाही, यांचा लागत नाही. ती एक कोणत्या ताई येत तर त्याला मेसेज भगत केला, ताई. त्या हो नाही 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 करत. नाही तर आणि ड्युटी करतात ना तुम्ही ताई. सेवा देतच नाही ना पुन्हा. त्या ना ड्युटी करतात. हो ना, हो ना. आणि हल्ली फार काम आले ताई शिक्षकांना, त्यामुळे शिक्षक आहेत जसं का त्या जमेल पण? तसं तरी ते करतात. हो, टीचर आहेत त्या. असं मला वाटतं त्या वकील आहेत त्या. नाही नाही, टीचर आहेत त्या. नाही, त्या सीमाताई होत्या ना ऍडव्होकेट. कोण? सीमाताई होत्या त्या हा, ग्रुपवर. त्या ऍडव्होकेट आहेत. हा, तर मला वाटलं बाई त्या पण का बरं नाही देत काय माहित म्हटलं, आपला काय राग आलाय काय माहित म्हटलं यायला. कोणीच फोन नाही उचलत. म्हणजे मी कधीची ना तुम्हाला माग शेअर केला ना, याचे ते पैसे पण भेटले, सगळं काही इतकं छान झालं ताई. स्वामींनी माझं खूप चांगलं केलं. माझ्या लेकराच्या बद्दल मला काहीच ताण नाही. अरे वा. मग आम्ही काय केलं, याला तिथून बोलवून घेतलं घरी. सगळं सामान आणि ते सगळं घेऊन ये म्हटलं, आणि जॉबच सोडून टाक. याला एरवी याच्या हाताखाली आता 8 ते 10 मुलं आहेत. अरे वा. मोठ्या मुलाच्या. हो, खूप अरे वा. छान चाललं त्याचं. मग म्हटलं याला जॉईन कर. एरी काय तिकडे पेन्शन नाही काय नाही म्हटलं प्रायव्हेट जॉबचं. बरोबर. तो पण MBA झालेला आहे ना, लहान. अच्छा. तर होईल, म्हटलं ते सगळं सोडून छान दे. होईल ताई. हा, सोडून दे.
ती एरवी खोटेपणा करून राहिली ना, तुझ्याजवळ हम्म. काहीच नसल्यावर काय मागणार आहे आणि काय देणार आहे, आपण काही हुंडा घेतला नाही काहीच नाही. म्हटलं सोडून दे जाऊ. घरी खरंय. बोलवून घेतलं. मला कोणी काही म्हटलं चालते, मी स्वामीच्या पुढे बसून बोलते स्वामी आहेत की ताई. हा स्वामी बरोबर सगळं करतात. हो ना. आपण चांगलं वागतोय हे आपल्या मनाला माहित आहे ना, बस झालं. हा तर समोरच्याला मग म्हटलं कसंही बाई, बोलू म्हटलं आता मी स्वामी बद्दल काय काय सांगून काय काय नाही. दिव्यात शकतो. पण इतके रोज फुलं तयार होतील, हा. कोणत्या आकृती ओम होईल, फुलं होतील. हम्म. एक वेळा काय झालं, पूजा करताना हम्म. माझ्या दारामध्ये खूप मोठी जागा आहे आमची. हम्म. 3 गुंठे प्लॉट आहे. तर मग हम्म. 800च बांधला मी, बाकी पूर्ण रिकामा. हम्म. आणि एक शेड केलेलं आहे याच्यासाठी, मग त्याच्यातच मी चोरून सेवा करते. आमच्यात करायला चालत नाही ना. करत नाही. हा 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 हा. हा तर मी नाही का सांगितलं मागेच, असंच हो हो. टेबलवर टिपॉय ठेवला आणि त्याच्यावर ही नातू आहेत ना, इतके हम्म. मस्त खोरे हा ते हा. सगळं ओढतात काही पण. बरं, लहान अगरबत्ती आहेत ना घे, ते. दिवा, खूप लहान 3 वर्षाचा आहे, 1-1.5 वर्षाचा. बरं, काय करता सगळं काही तुम्ही? ओढतात. हम्म. आणि पूजेलाही नाही बसू देत, मग दरवाजे लावून आत बसावं लागतं. ओ. हा हम्म. आणि मग तेव्हा कुठं पूजा होते. आणि हा. सुनबाई चांगली आहे तशी, मी 2 वाजेपर्यंत जातं माझं अरे वा. हा हा. सगळ्या सेवा करायला. एवढं करायला मला 2 वाजता. बापरे, बघा. कारण 12 ते 12:30 बंद ठेवावं लागतं. हो हो हो. त्या काळात स्वामी याला जातात ना. बरोबर. हा. तर मग मी त्या काळातच नैवेद्य ठेवते. अरे वा. की ते भोजनासाठी जातात ना. हा 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 हा. 5 बर. घर मागायचे हो असतात ना, म्हटलं हो ना, भिक्षा. भिक्षुकी. तर भिक्षुकीला जातात ते. तर हम्म. मग त्याच काळात आपल्या घरी येऊ शकतात, म्हणून मग त्याच वेळेत ठेवायचं. 12 ते 12:30च्याच टायमात नैवेद्य ठेवायचा. अरे वा, किती अशी छान. करते. हा हम्म. अशी करते. मग मी तिला हम्म. म्हणते लवकर लवकर आवर आणि बरोबर 12ला इथं नैवेद्य आला पाहिजे. मग मी ओ. पूजाच करते तर ती आणून पण ठेवते माझी सून. अरे वा, छान आहे हा सण. आणि मग सगळं काय करते. आता माझा मोठा मुलगा पण ना हम्म. नॉनव्हेज काहीच नाही. तो अरे नाही, वा. मी नाही. हे बाकीचे वा. खातात. हम्म. बाकीचे खातात. पण हम्म. मग मी 2-3 जणांना विचारलं, म्हणे काय नाही, जे खात असतील त्याला खाऊ द्यायचं, तुमचं तुम्ही करत हो. राहायचं. खरंय हा खरंय. तर माझे मिस्टर कसे आहेत, त्यांना कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांना डॉक्टरनी सांगितलेलं अंडे हम्म. वगैरे मटण वगैरे खात जा. तर अच्छा मग अच्छा. त्या तर चिकनच खातात ते पण. त्यांचं ते बीपी वाढतं तर मग ते हम्म. आणा बाबा तिकडं इकडं स्वामीची खोली लावून घेते मी. हम्म. आणि दिवा बाजून करून हम्म. आणि वरून असं एक ब्लाउज पीस असा टाकून देते. वरून पूर्ण देव झाकून टाकते की तो वासही नाही गेला आई पाहिजे तिथं. ग. अशी करून टाकते. अरे वा, छान. हा ताई, मी हे शेअर करते. हा श्री स्वामी चालते. समर्थ. थँक्यू ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.